मित्रांनो, बांधकाम कामगाराचे 10 ट्रक भांडे चोरीला गेले आहेत. मित्रांनो, जे नोंदित बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबवित असते, परंतु या योजनांचा लाभ त्या नोंदणीकृत बांधकाम कामगारापर्यंत पोहोचण्यास अनेक अडचणी त्या ठिकाणी येतात. जे नोंदणीकृत जे ओरिजिनल बांधकाम कामगार आहेत त्यांना त्या ठिकाणी हा लाभ मिळण्यास अडचण येत आहेत. परंतु आता मध्यंतरी अशा अनेक बातम्या वाचण्यास आपण वाचलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत की जो मूळ बांधकाम कामगार असतो तो राहतो बाजूला आणि जे डुप्लिकेट बांधकाम कामगार आहेत तेच त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ घेताना दिसत आहेत. मध्यंतरी बांधकाम कामगार विभागाने त्यांची भरारी पथकं नेमले होते आणि या जे डुप्लिकेट बांधकाम कामगार आहेत तर त्यांना पकडण्याचं काम त्या ठिकाणी सुरू होतं, त्यांच्यावर धाडी टाकण्याचं काम सुरू होतं. जे बोगस बांधकाम कामगार आहेत तो शोधण्याचा धडाडीनं प्रयत्न सुरू झाला होता. परंतु आता परत एकदा ती योजना थंड पडलेली आहे, कारण आता 10 ट्रक भांडी चोरीला जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ही भांडी कोणी चोरली, का चोरली, कोठी चोरली हा प्रश्न आता दुय्यम आहे. परंतु तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुम्ही जेव्हा भांडे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता आणि ज्यावेळेस तुमचं व्हेरिफिकेशनचं लेटर येतं आणि त्या व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही त्या बांधकाम कामगार कार्यालयात जाता, त्या ठिकाणी लक्षात घ्या की जेव्हा तुमचं बांधकाम कामगाराचं बायोमेट्रिक होतं त्याच वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी भांड्याचा संच आहे तो हस्तगत करायचा आहे. कारण तुम्ही बायोमेट्रिक केली आणि तुम्हाला जर संच मिळाला नाही तर त्या ठिकाणी तुम्ही लगेच त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्ही तक्रार करू शकता. कारण बायोमेट्रिक केली याचा अर्थ असा होतो की तुम्हाला त्या ठिकाणी भांडे संच मिळालेला आहे. परंतु अनेक ठिकाणी होतं असं की बरेच बांधकाम कामगार त्या ठिकाणी बायोमेट्रिक करतात परंतु त्यांना तो संच मिळत नाहीत आणि संच मिळत नसल्यामुळं परत मग ते विचारणा करतात, आम्ही तर बायोमेट्रिक केलेलं आहे, आमच्या हाताचे ठसे घेण्यात आलेले परंतु आम्हाला अजूनही बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांडे संच मिळालेला नाही आणि त्यामुळं असे प्रकार घडतात. आता तुम्ही बघा, 10 ट्रक भांडी चोरलेली आहेत किंवा 10 ट्रक भांडी गहाळ करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे. ही कारवाई हाणून जरी पाडली असली तरी बांधकाम कामगाराने यापुढे सतर्क राहणं गरजेचं आहे. कारण बांधकाम कामगार योजनेचा लाभ घ्यायच्या वेळेस त्या ठिकाणी बायोमेट्रिक करताना काळजी घ्या. भांडे संच घेतल्याशिवाय परत येऊ नका, नाहीतर बायोमेट्रिकच करू नका. कारण तुम्हाला त्या ठिकाणी बायोमेट्रिक केली याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तो संच मिळाला. जर तुम्हाला तो संच मिळाला नाही तर तुम्हाला वरिष्ठ कार्यालयात त्या ठिकाणी दाद मागता येते. परंतु जेव्हा तुम्ही बायोमेट्रिक करता त्यानंतर तुम्हाला तो काहीच पर्याय त्या ठिकाणी उरत नाही. म्हणून ज्या वेळेस तुमचा बायोमेट्रिक होईल त्याच वेळेस तो संच ताब्यात घ्या, ही काळजी नक्की घ्या.